कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेची अतिक्रमण मोहीम थंडावली, कारवाई की फक्त दिखावा? निवडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये संताप, मोठ्या अतिक्रमणांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप। हुपरी नगर परिषद प्रशासनाने काही दिवसांपूर्वी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली, मोठा गाजावाजा केला होता। शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी तब्बल 346 अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता। तसेच स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देत अतिक्रमण मुक्त हुपरीचा नारा दिला गेला। मात्र प्रत्यक्षात 2 दिवस चाललेल्या या मोहिमेनंतर कारवाई अचानक थंडावल्याने नागरिकांमध्ये उलट चर्चा रंगू लागल्या आहेत। नगर परिषदेने राबवलेल्या कारवाईत मुख्यतः किरकोळ स्वरूपातील अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आल्याचं दिसून आलं। काही गाळाधारकांच्या दुकानासमोरील कोबी फरशा, तात्पुरत्या सावलीसाठी उभारण्यात आलेल्या पत्रांच्या छपऱ्या, लहान शेड किंवा छोट्या अडथळ्यांवर कारवाई करण्यात आली। मात्र शहरातील मुख्य रस्ते, व्यापारी संकुले आणि प्रभावशाली लोकांच्या मालमत्तेसमोरील मोठ्या अतिक्रमणांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। विशेष म्हणजे एकाच प्रकारच्या अतिक्रमणांबाबत प्रशासनाने वेगवेगळे निकष लावल्याचं चित्र दिसून आलं। काही ठिकाणी गाळाधारकांच्या दारातील लहान छपऱ्या हटवण्यात आल्या, तर शेजारील तत्सम अतिक्रमण मात्र जशास तसं ठेवण्यात आल्याने निवडक कारवाईचा आरोप अधिक तीव्र झाला आहे। एकेकाच्या दारात जाऊन कारवाई तर काहींच्या दारात प्रशासन पोहोचल्याच नाही, अशी चर्चा व्यापारी व नागरिकांमध्ये सुरू आहे। या मोहिमेवरून मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विरोधकांच्या मते ही मोहीम संपूर्ण शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नसून फक्त प्रशासन सक्रिय असल्याचं दाखवण्यासाठी राबवण्यात आली। जखम खोबराला आणि मलम ढोपराला अशा शब्दात अनेकांनी या मोहिमेची खिल्ली उडवली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहरातील अनेक प्रमुख चौक, रस्ते आणि व्यावसायिक भागांमध्ये वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कायम आहे। त्यामध्ये काही राजकीय पाठबळ असलेल्या व्यावसायिकांचाही समावेश असल्याची चर्चा आहे। अशा मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याऐवजी सामान्य व्यापाऱ्यांवर धडक कारवाई करून प्रशासन स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याचा आरोप होत आहे। दरम्यान नगर परिषदेच्या या मोहिमेनंतर हुपरीने मोकळा श्वास घेतला, अशा आशयाच्या प्रसिद्धी करण्यात आल्या। मात्र वास्तवात शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अडथळे आणि कायमस्वरूपी अतिक्रमण अद्यापही जैसे थे असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत। नागरिकांमधून आता एकच मागणी पुढे येते आहे, जर अतिक्रमण मोहीम राबवायचीच असेल तर ती सर्वांसाठी समान निकषांवर आणि कोणताही पक्षपात न करता राबवण्यात यावी, अन्यथा अशा मोहिमा केवळ प्रसिद्धीपुरत्याच मर्यादित राहतील, अशी प्रतिक्रिया शहरातून उमटत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.